महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा नेहमीच होत असते। अजित पवार यांच्या बंडखोरीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय। सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर अजित पवारांच्या पक्षानं सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। आता आगामी विधानसभा निवडणुकीतही अजितदादांच्या बंडखोरीवरून राज्यातील राजकारण तापण्याची चिन्ह आहे। बघूया। तर दादांसोबत खुल्या चर्चेस तयार। पक्ष नेतृत्वावरून सुप्रिया सुळेंचं आव्हान। मागितलं असतं तर सर्व काही दिलं असतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वर्षभरापूर्वी मोठी फूट पडली। जवळपास 40 आमदारांना घेऊन अजित पवारांनी महायुतीला समर्थन दिलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही अजित पवारांनी दावा ठोकला। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना दिलं। अजित पवारांनी पक्ष फोडल्यानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसला। पवार कुटुंबातच अशी मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानं या घटनेची राज्यभर चर्चा सुरू आहे। अजित पवारांना बाजूला सारून सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचं नेतृत्व करायचं होतं, त्यामुळेच अजित पवारांनी बंड केल्याची चर्चा आहे। आणि याच सर्व घडामोडींबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। आम्हाला अजित पवारांना पक्षातच ठेवायचं होतं, तसंच नेतृत्वही द्यायचं होतं, पण त्यांनी आमचं आयुष्य विस्कळीत करण्याचा निर्णय घेतला। अनेक आमदारांना घेऊन त्यांनी पक्ष फोडला। त्यांनी मागितलं असतं तर सर्व काही दिलं असतं। पक्ष बळकावण्याची गरज नव्हती। पक्षात उत्तराधिकारी या पदावरनं कोणताही वाद नव्हता। या मुद्द्यावर मी अजित पवार किंवा त्यांच्या समर्थकांशी खुली चर्चा करायला तयार आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंच्या या विधानावर अजित पवारांच्या पक्षानंही प्रतिक्रिया दिली आहे। अजितदादांनी अनेक वेळा पक्षाची जबाबदारी मागितली होती, पण त्यांना का डावललं गेलं हे सुप्रियाताईंना चांगलं माहिती आहे, असं वक्तव्य अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केलंय। दादांनी अनेक वेळा पक्ष संघटनेची जबाबदारी हे स्वतःकडे मागितली होती, परंतु त्यांना का डावललं, कुणी डावललं हे ताईला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे। परंतु आज निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीचे विधान करून एक संभ्रम निर्माण करण्याचा आणि अजितदादाची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू त्यांचा दिसतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासह विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केल्यानं यापुढील काळातही या विषयावरनं राजकारण रंगण्याची शक्यता आहे। कृष्णात पाटीलसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।